नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल पाठ क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याही पाठामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या प्राकृतिक रचना व जलप्रणालीचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. बघा, या पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहू शकता की या ठिकाणी भारताचा नकाशा दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा नकाशा जो आहे हा प्राकृतिक रचनेचा नकाशा आहे. सुरुवातीला आपण या पाठाच्या नकाशाचा आढावा घेऊया. बघा, या ठिकाणी आपल्याला माहित आहे की ही जी दिशा दिसते आहे पूर्व दिशा आहे, पश्चिम दिशा आहे, खालची दक्षिण दिशा आहे आणि ही उत्तर दिशा आहे. पहिल्यांदा बघा की ढोबळमानाने जर आपण विचार केला तर या ठिकाणी पाठामध्ये काही रंग दिलेले आहेत. आता हे रंग सूचीमध्ये सुद्धा दिलेले आहेत. बघा, सूचीमध्ये जो हिरवा रंग दिसतोय, गडद हिरवा रंग, 0 दिलेला आहे. म्हणजे समुद्र सपाटीपासून उंची त्याची शून्यावरती आहे. म्हणजे ज्या भागामध्ये या ठिकाणी हा गडद रंग जो दिसतोय हिरवा, याचा अर्थ समुद्र सपाटीपासून त्याची उंची 0 आहे, म्हणजे खोलगट भाग आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर 200 आहे, 600 आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो रंग दिसतोय वरचा 8000 मीटर उंचीचा, म्हणजे समुद्र सपाटीपासून 8000 उंचीवरती हा प्रदेश आहे. साधारणपणे या भागामध्ये तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी नकाशामध्ये आपण बघा, हा जो दिसतोय भाग, ज्या ठिकाणी कर्सर आहे हा भाग आहे 8000 उंची. या ठिकाणी K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर दिलेलं आहे, K2. म्हणजे हा जो भाग आहे हा समुद्र सपाटीपासून 8000 मीटर एवढ्या उंचीवरचा हा प्रदेश आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल बघा, साधारणपणे भारताचा जर आपण हा विचार केला तर भारतामध्ये या ठिकाणी वरच्या दिशेला हा हिमालय पर्वत, या भागामध्ये असा हिमालय पर्वत तुम्हाला दिसेल. या भागामध्ये हिमालय पर्वत आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे ते हा असा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी भारतीय द्वीपकल्पाचा भाग आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, असा हा इकडे हा किनारपट्टीचा भाग आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, ही अंदमान निकोबार बेट या ठिकाणी दिलेली आहेत. लक्षद्वीप बेट दिलेली, हा सुद्धा भारताचाच भाग आहे. आपल्याला या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला या पाठामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. या आकृती क्रमांक 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय? पहिल्या प्रश्नामध्ये आहे, भारतातील 6000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? आता 6000 उंची, लगेच सूचीमध्ये चला. सूचीमध्ये 6000 उंचीचा प्रदेश कुठे आहे? बघा, या ठिकाणी हा जो दिसतोय लाल भगवा रंग दिसतो आहे, हा आहे 6000 मीटर उंचीचा. मग आपल्या नकाशामध्ये कुठं दिसतोय हे? बघा बरं, या ठिकाणी दिसतोय. हा जो भाग आहे या ठिकाणी हा काराकोरम वगैरे दिलेला आहे बघा. हा जो भाग आहे, हा जो प्रदेश आहे हा जास्त उंचीचा प्रदेश आहे. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये सुद्धा काही आहे, म्हणजे हा इकडचा भाग आहे, इकडे सुद्धा काही भाग तशाच प्रकारे दिलेला आहे. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे की भारताच्या उत्तर आणि ईशान्येला ही उत्तर सीमा आहे. त्याचबरोबर इकडची जी सीमा जी आहे, ईशान्येकडची जी सीमा आहे, म्हणजे भारताच्या उत्तर आणि ईशान्येकडच्या भागामध्ये हा 6000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा प्रदेश आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा, ती कोणत्या नदी खोऱ्यात येते ते लिहा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला द्वीपकल्प म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. द्वीपकल्प म्हणजे काय? तर या ठिकाणी हा भारताचा भाग बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल, या ठिकाणी अरबी समुद्र आहे, या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे आणि त्याचबरोबर खाली दक्षिण महासागर आहे. म्हणजे भारताचा हा जो भाग आहे दक्षिणेकडच्या, या दक्षिणेकडच्या भागामध्ये हा 1, 2 आणि 3 भागाला समुद्र किनारा लाभलेला आहे. म्हणजे ज्या भूभागाला तिन्ही बाजूला समुद्र किनारा असतो त्या भागाला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. मग प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे
की द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा आणि ती कोणत्या नदी खोऱ्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर शोधायचं असेल तर आपल्याला पुढचा जो नकाशा आहे त्या नकाशाकडे आपल्याला जावं लागेल. बघा, आपण पुढच्या नकाशाकडे जाऊया. या ठिकाणी पुढचा नकाशा मी घेतोय. बघा, हा नकाशा आहे. या नकाशाकडे आपण येऊया. बघा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा दक्षिणेकडचा द्वीपकल्पाचा आणि भारतातल्या ज्या नद्या आहेत त्या नद्या या ठिकाणी संपूर्ण भारतातल्या नद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. नद्यांची दिशा दाखवली बाणाच्या साहाय्यानं. आता दक्षिणेकडे द्वीपकल्प या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक नदीचं बाणाचं टोक ज्या दिशेने जाते त्या दिशेने नदी वाहते. आता द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी म्हणजे दक्षिण दिशेकडे वाहणारी नदी कोणती आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ती नदी आहे प्राणहिता. ही इथे प्राणहिता नदी आहे. बघा, या ठिकाणी ही जी नदी आहे ही नदी आहे प्राणहिता नदी आहे. ही प्राणहिता नदी दक्षिण वाहिनी आहे. त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे की ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? तर विद्यार्थी मित्रांनो ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते. आता परत प्रश्न निर्माण होतो, नदीचं खोरं म्हणजे काय? तर जी नदीचा प्रवाह ज्या ज्या भागातून वाहते त्या त्या भागातून तो जो भाग आहे मग त्याला अनेक उपनद्या येऊन मिळत असतात आणि शेवटी ती नदी समुद्राला जाऊन मिळते. नदी ज्या ज्या भागातून ज्या ज्या प्रदेशातून वाहत असते जाते त्या प्रदेशाला नदीचं खोरं असं म्हटलं जातं. अशा प्रकारे ही प्राणहिता बाण, बघा बाणाचं टोक आपण पाहू शकता की दक्षिणेकडे आहे. जे ही जी नदी आहे ही नदी दक्षिण वाहिनी आहे आणि गोदावरी नदीचा तो एक भाग आहे. आता आपण परत पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, मूळ प्रश्नाकडे येऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, नकाशामध्ये या गोष्टी ज्या मी दाखवतोय त्या खूप महत्त्वाच्या आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला नकाशा भरा त्याच्यासाठी येऊ शकतं, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुन्हा प्रश्न आहे पुढचा. गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडे भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? आता या ठिकाणी बघा आपण पाहणं गरजेचं आहे की गडद हिरवा रंग, सूचीमध्ये गडद हिरवा रंग दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण उत्तरेकडचा विचारलेला म्हणून आपण या ठिकाणी जाऊया. उत्तरेकडे हा गडद हिरवा रंग आहे. आता त्याच्या शेजारी सुद्धा एक रंग आहे, हिरवा रंग आहे. त्याची उंची आपण पाहूया. सूचीमध्ये 200 मीटर उंची दिलेली आहे आणि या ठिकाणी 200 ते 150 दिलेली आहे. या ठिकाणी आपण म्हणजे हा जो भाग आहे हा या भागापेक्षा हा भाग उंच आहे. म्हणजे हा जो इथला भाग आहे म्हणजे साधारणपणे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हा जो इथला भाग आहे या भागापेक्षा हा जो भाग आहे हा जास्त गडद आपल्याला पाहायला भेटेल. बघा विद्यार्थी मित्रांनो की हा जो इथला भाग आहे हा हा इथला भाग, हा जो भाग आहे हा गडद भाग आहे. म्हणजे हा जो इथला भाग दिसतोय या भागापेक्षा हा जो भाग आहे या भागाची उंची जी आहे ही उंची या उंचीपेक्षा जास्त आहे आणि साहजिकच त्यामुळं आपण पाहू शकता की याचा जो उतार आहे हा उतार या बाजूला असा आहे, इकडच्या दिशेला आहे. म्हणजे उत्तरेकडे असणारा जो गडद रंगाचा जो भाग आहे हिरव्या रंगाने दाखवलेला आहे या भूमीचा जो उतार आहे हा साधारणपणे पूर्व दिशेला, ही पूर्व दिशा आहे, या पूर्व दिशेला आपण हा उतार पाहू शकतो. पुढचा प्रश्न आहे अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की अरवली पर्वत आहे. या अरवली पर्वत आणि छोटा नागपूर पठार यांच्या दरम्यान असलेल्या पठारांची नावं सांगा. आता तुम्हाला मी अरवली पर्वत दाखवतो. या ठिकाणी अरवली पर्वत आहे. साधारणपणे जर तुम्ही पाहिलात तर अरवली पर्वत जो आहे तो या ठिकाणी अरवली पर्वत आहे. हा इथे अरवली पर्वत आहे आणि छोटा नागपूरचं पठार या ठिकाणी आहे. आणि या दोन पर्वत, अरवली पर्वत आणि छोटा नागपूर पठार यांच्या दरम्यान असणाऱ्या पठारांची नावं आपल्याला विचारले, यादी सांगितलेली आहे. पहिला आहे त्याच्यामध्ये बघा आपण पाहू शकता माळव्याचे पठार, या ठिकाणी माळव्याचे पठार आहे. त्याचबरोबर बुंदेलखंड पठार आहे, या ठिकाणी बुंदेलखंड पठार आहे.
त्याचबरोबर बाघेर पठार आहे, या ठिकाणी हे बाघेर पठार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी माळवा पठार सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जी पठारं दिलेली आहे ती पठारं या ठिकाणी आहेत. म्हणजे आपण माळव्याचं पठार, बुंदेलखंड पठार, बाघेर पठार अशा प्रकारे ही जी पठारं आहेत, ही पठारं त्याचबरोबर मेवाडचं पठार, या ठिकाणी हे मेवाडचं पठार इथे आहे. मेवाड पठार या ठिकाणी या भागामध्ये दिलेलं आहे मेवाड पठार. जे मेवाड पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार आणि बाघेर पठार अशा प्रकारे या ठिकाणी हे पठार दिलेले आहेत. ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये आराखड्यामध्ये ही माहिती भरता येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पूर्व घाटातील प्रश्न दिलेला आहे. प्रश्न आपण पाहू शकता. प्रश्न आहे की पूर्व घाटातील शिखरांचे नाव लिहा. पूर्व घाट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये हा जो इकडचा जो भाग आहे पश्चिमेकडे त्याला पश्चिम घाट असं म्हटलं जातं आणि हा जो भाग आहे इकडचा पूर्वेकडचा भाग आहे त्याला पूर्व घाट असं म्हटलं जातं. आता पूर्व घाट जे आहे त्या पूर्व घाटातील पठारांची नावं आपल्याला शिखरांची नावं आपल्याला विचारलेली आहेत. आता ही शिखरं कोणती आहेत ती सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला शिखरं दिलेली आहेत. या शिखरांची नावं आपण पाहूया. त्याच्यातलं पहिलं शिखर आहे महेंद्रगिरी. हे महेंद्रगिरी जे आहे हे महेंद्रगिरी या ठिकाणी आणि दुसरं आहे मलयगिरी. महेंद्रगिरी आणि मलयगिरी ही दोन शिखरं या ठिकाणी आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटतील. मलय या ठिकाणी बघू शकता तुम्ही की महेंद्रगिरी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी महेंद्रगिरी आहे, या ठिकाणी महेंद्रगिरी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मलयगिरी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. मलयगिरी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी मलयगिरी आहे. अशा प्रकारे ही दोन शिखरं जी आहेत ती पूर्व घाटातील आहेत. पुढचा प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागात अंकित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण ब्रह्मपुत्रा नदी जी आहे या ब्रह्मपुत्रा नदीचा जर भाग बघितला तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. बघा या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि या ब्रह्मपुत्रा नदीचा सकल मैदानी प्रदेश जो आहे या कोणत्या पर्वताने या ठिकाणी अंकित झालेला आहे असं विचारलेलं आहे. तर हिमालय पर्वत जो आहे त्या हिमालय पर्वताचे साधारणपणे बघा हिमालय पर्वत जो आहे हा या ठिकाणाहून असा जर तुम्ही बघू शकता की हिमालय पर्वत जो आहे तो इकडून असा हा हिमालय पर्वत आहे आणि अशा प्रकारे हा हिमालय पर्वत आहे. या हिमालय पर्वतापैकी हा जो मधला भाग आहे या ठिकाणी नेपाळ आहे आणि भूतान आहे त्याच्यामुळे तो भाग या ठिकाणी दाखवला नाही. तर या उत्तरेकडून आपल्या भारताच्या उत्तरेकडून या ठिकाणी पूर्वेकडे म्हणजे उत्तर हिमालय आणि पूर्व हिमालय असे साधारणपणे दोन जर भाग आपण पाडले तर ब्रह्मपुत्रा नदीचा सकल मैदानी प्रदेश जो आहे हा पूर्व हिमालय पर्वताने अंकित आहे. उत्तर आहे त्याचं पूर्व हिमालय पर्वताने अंकित आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की निलगिरी आपण पाहू शकता निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. निलगिरी पर्वत जो आहे तो नेमका कुठं आहे तो या ठिकाणी आपण सांगणं गरजेचं आहे. बघा निलगिरी पर्वत जो आहे तो आपण नकाशामध्ये पाहू शकता. या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे. हा जो निलगिरी पर्वत जो आहे हा पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे त्या ठिकाणी विलिनीकरण जे आहे ते त्या ठिकाणी होत असतं. जे पूर्व घाट या ठिकाणी हा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांच्या दरम्यान या ठिकाणी निलगिरी पर्वत जो आहे तो त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? सह्याद्री पर्वत साधारणपणे आपण या ठिकाणी हा जो पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे त्याला सह्याद्री पर्वत रांगा असं म्हटलं जातं आणि या सह्याद्री पर्वत रांगांमध्ये
तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हा जो उंची जी आहे ती उंची कोणत्या दिशेनं वाढत जाते, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की बघा विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण दिशेने ती उंची जी आहे ती उंची वाढत जाते. पुढचा प्रश्न आहे, विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण जलविभाजक म्हणजे काय ते समजून घेऊया. त्यासाठी तुम्हाला आकृती दाखवतो. बघा, जलविभाजक म्हणजे काय ते समजून घेऊया. या ठिकाणी हा असा समजा की या ठिकाणी हा पर्वत आहे आणि या पर्वताचा हा इकडचा एक भाग आहे आणि हा इकडचा एक भाग आहे आणि या पर्वतावरती नद्या उगम पावतात असं आपण गृहीत धरूया. मग ह्या ज्या नद्या आहेत त्या नद्या उगम पावल्यानंतर समजा पूर्वेकडे नदी उगम पावली आणि ती पूर्वे दिशेनं वाहत जाते, पश्चिम दिशेनं नदी उगम पावली तर ती पश्चिम दिशेकडे वाहत जाते. म्हणजे या बाजूच्या ज्या नद्या आहेत, म्हणजे साधारणपणे या ठिकाणी उगम पावलेली नदी ती या इकडेच वाहत जाते, अशा प्रकारे वाहत जाते. या दिशेकडून वाहत जाणारी नदी जी आहे ती या दिशेकडेच या ठिकाणीशी वाहत जाते, किंवा इकडून वाहणारी जी नदी आहे ती नदी अशा या दिशेने वाहत जाते. म्हणजे या ठिकाणी ही नदी या बाजूकडे वाहत जाऊ शकत नाही, किंवा इकडची जी नदी आहे ती इकडे येणार नाही, म्हणजे अशी या बाजूला येऊ शकत नाही. म्हणजे या ज्या नद्या ज्या आहेत त्या नद्या अशा तिकडे वाहत जाणार. म्हणजे एक डोंगराच्या एका उताराकडून दुसऱ्या, म्हणजे एका उतार जो आहे त्या उताराकडून या ठिकाणी नद्या ज्या आहेत त्या वाहत जाणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, जलविभाजक म्हणजे काय, तर हा एक पर्वत आहे. या पर्वताकडून ज्या दोन बाजूला उतार आहेत असं गृहीत धरूया. या उताराकडून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, म्हणजे साधारणपणे या उताराकडून अशा नद्या वाहत असतील तर त्या या बाजूला वाहणार, इकडून नद्या वाहत असतील तर त्या इकडे वाहत जाणार. म्हणजे अशा प्रकारे नद्या ज्या आहेत त्या नद्या वाहत जातात. म्हणजे इकडे येणार, इकडून अशी वाहणारी जी नदी आहे ही नदी या बाजूला वाहत जाऊ शकत नाही, कारण मध्ये पर्वत आहे. म्हणजे पाण्याचं विभाजन होतं. एक ह्या जो मधला पर्वत जो आहे, या मधल्या पर्वतामुळं पाण्याचं जे आहे ते पाण्याचं विभाजन होतं, म्हणून त्याला जलविभाजक असं म्हटलं जातं. आणि आपल्या भारतामध्ये असणारे अनेक जे पर्वत आहेत, हे अनेक पर्वत हे जलविभाजकाचं काम करत आहे. म्हणून प्रश्न विचारलेला आहे की विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्याचा जलविभाजक आहे? आता या प्रश्नाचं उत्तर आपण पुन्हा या ठिकाणी वरती जाऊया, बघूया. विंध्य पर्वत, या ठिकाणी विंध्य पर्वत आहे. विंध्य पर्वत, हा जो विंध्य पर्वत आहे, हा विंध्य पर्वत या ठिकाणी नर्मदा व गंगा या दोन नद्यांचा तो जलविभाजक आहे. गंगा नदीवरून या ठिकाणी गंगा नदी वाहते, खाली या ठिकाणी नर्मदा नदी वाहत असते. या दोन नद्यांचा हा विंध्य पर्वत या ठिकाणी काय आहे, जलविभाजक आहे. अशा प्रकारे नकाशा जो आहे त्या नकाशाचे वर आधारित प्रश्न जे आहे ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. ब्राझीलचे पण प्रश्न आहेत, परंतु ते आपण या ठिकाणी नंतर पाहूया. पहिल्यांदा आपण या भारताचे जे काही प्राकृतिक रचना आहे त्या रचनेकडे जाऊया. बघा, या ठिकाणी आपण पाठाला सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलेलं आहे की भारताची प्राकृतिक रचना दिलेली आहे. भारतातील प्रमुख 5 प्राकृतिक विभाग दिलेले जे मी सुरुवातीला सांगितले: हिमालय पर्वत, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्प, किनारपट्टी प्रदेश आणि द्वीपसमूह, म्हणजे ज्या दाखवलेले आहेत ते तुम्हाला. आता आपण एकेका घटकाचा अभ्यास घेऊया. हिमालय पर्वत, बघा हिमालय पर्वत जो आहे, हा हिमालय पर्वत, हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. आता अर्वाचीन म्हणजे काय, तर नवीन. हिमालय पर्वत आहे, हा हिमालय पर्वत एक नवीन पर्वत म्हटलं जातं. जे बाकीचे जे पर्वत आहेत त्या मानानं हिमालयाची निर्मिती जी आहे ती अलीकडे झालेली, म्हणून त्याला नवीन पर्वत असं म्हटलं जातं. आता हा ताजिकिस्तान मधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला आहे. पुन्हा या ठिकाणी आपण नकाशाकडे जाऊया. आपण नकाशामध्ये पाहू शकता
की या ठिकाणी अफगाणिस्तान आहे. या अफगाणिस्तानाच्या शेजारी एक देश आहे काझिकिस्तान. या काझिकिस्तानमध्ये या ठिकाणी पामीरचं पठार जे आहे, या पामीरच्या पठारापासून या ठिकाणी हिमालय असा सुरू झालेला आहे. या हिमालय आणि या ठिकाणी पूर्वेकडे या ठिकाणी ही पूर्व आहे. म्हणजे या भागातून असा इकडून असा हा हिमालय पर्वत झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला भाग दाखवला नाही, कारण तो मागाशी सांगितल्याप्रमाणे नेपाळ आणि भूतानचा आहे. म्हणजे हिमालय पर्वत जो आहे हा उत्तरेकडून पूर्वेकडे पसरलेला आहे आणि आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. आशिया खंड जे आहे ते आशिया खंडातील एक प्रमुख पर्वतरांग म्हणून पाहिलं जातं. भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश या ठिकाणी जम्मू काश्मीर आहे. या जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पर्वत पसरलेला आहे. हिमालय ही एक पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश आहे. म्हणजे हा हिमालय पर्वत हा एक अख्खा पर्वत नाहीये, तर त्याच्या अनेक अशा समांतर अशा पर्वतरांगा आहेत आणि त्याच्यामधील दक्षिणेकडील शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील सर्वात पर्वतरांग आहे. दक्षिणेकडची शिवालिक या ठिकाणी आपण नकाशा जो आहे त्या नकाशामध्ये आपण पाहू शकता की हा हिमालय पर्वत आहे आणि या हिमालय पर्वतामध्ये या ठिकाणी दक्षिणेकडे शिवालिक नावाचे पर्वतरांग जे ती दक्षिणेकडची शिवालिक ही पर्वतरांग आहे. दक्षिणेकडील सर्व पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. अर्वाचीन म्हणजे नवीन ही पर्वतरांग तयार झालेली आहे आणि शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय म्हणजे हिमाद्री आणि हिमालया पलीकडे काही रांगा आपल्याला आढळतात. त्या अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. म्हणजे हिमालय पर्वत जर आपण पाहिलं तर या हिमालय पर्वतामध्ये सुद्धा अनेक समांतर अशा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी समांतर अशा पर्वतरांगा आहेत आणि शिवालिक रिकाम्या जागांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, की शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग हिमालयातील शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडची पर्वतरांग आहे आणि ही अर्वाचीन पर्वतरांग आहे आणि उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय आणि त्याचबरोबर बृहद म्हणजे हिमाद्री आणि हिमालयाच्या पलीकडे सुद्धा काही पर्वतरांगा आहेत. त्या अर्वाचीन पर्वतरांगा आहेत, काही प्राचीन पर्वतरांगा आहेत. आता आपल्या भारताचा जर विचार केला तर या ठिकाणी पर्वतरांगाचं पश्चिम हिमालय म्हणजे जम्मू काश्मीर या ठिकाणी पश्चिम हिमालयाला जो आहे, या पश्चिम हिमालयामध्ये या ठिकाणी काश्मीरचा भाग येतो आणि मध्य हिमालय जो आहे तो हा इथला भाग आहे, मध्य हिमालय. आणि पूर्व हिमालय जो आहे हा पूर्व हिमालय तुम्हाला या ठिकाणी पहा, म्हणजे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय अशा प्रकारे या ठिकाणी या पर्वतरांगा आपल्या भारतामध्ये पसरलेल्या आहेत. आणि या पर्वतरांगा ज्या आहेत, या पर्वतरांगा आपल्या या पर्वतरांगाचे अशा प्रकारे आपण विभाजन करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा हा एक पहिला प्राकृतिक भाग झाला भारताचा, की हिमालय पर्वत हा एक पहिला प्राकृतिक भाग झाला. दुसरी भाग आहे तो आहे उत्तर भारतीय मैदान. आता उत्तर भारतीय मैदान भाग कुठे आहे तो आपण बघूया. बघा नकाशामध्ये आपण जाऊया. नकाशामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी हा नकाशा दिलेला आहे. या नकाशामध्ये आपण पाहू शकता की उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. आता हिमालय हा हिमालय पर्वत आहे. या हिमालय पर्वताच्या दक्षिण पायथा म्हणजे या ठिकाणी असं गृहीत धरू आपण, हा दक्षिण पायथा आहे. या दक्षिण पायथ्यापासून तर पश्चिमेकडील या ठिकाणी दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प. आता या ठिकाणी जो पिवळा रंग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जो नकाशा दिसतोय पिवळा रंग, हा जो पिवळा रंग जो आहे हा भारतीय द्वीपकल्पाचा भाग आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उंची ती दिलेली आहे. हा जो पिवळा रंग आहे या पिवळ्या रंगापर्यंत म्हणजे लक्षात घ्या की दक्षिण हिमालयाच्या पायथ्यापासून तर भारतीय द्वीपकल्प म्हणजे हा इथला भाग या दरम्यान म्हणजे तुम्ही नकाशामध्ये बघा की या ठिकाणी हिमालय पर्वताचा पायथा असा आपण गृहीत धरू, हा पायथा आहे आणि या ठिकाणी असा हा भाग आहे
या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा इथला जो भाग आहे, हा भाग आहे द्विकल्पाचा भाग, हा जो भाग आहे हा हिमालयाचा भाग, त्या दरम्यान हा जो मधला भाग आपल्याला दिसतो आहे तो आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. आता तुम्ही पाहू शकता की या मैदानी प्रदेशामध्ये कोणकोणता भाग येतो, तर या ठिकाणी हा बघा इथं दिलेलं आहे महावाळवंट, हा वाळवंटी भाग सुद्धा उत्तरी भारतीय मैदानी प्रदेशाचाच भाग आहे, लक्षात घ्या. हा मैदानी प्रदेश आहे म्हणजे राजस्थान, पंजाब पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत, म्हणजे या ठिकाणाहून हा जो असा तयार झालेला भाग आहे, इथून असा हा भाग तयार झाला तो इथपर्यंत आसाम पर्यंत हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, असा हा पसरलेला आहे. आणि या भागामध्ये बहुतांश हा सकल आणि सपाट आहे. हा भाग कसा आहे, सपाट आहे आणि सकल आहे. आपणास मी सांगितल्याप्रमाणे याची उंची जास्त आहे, याची उंची कमी आहे. हा सकल आहे, सपाट आहे. आणि आपण पाहू शकता की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे दोन विभाग पडतात. एक अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग हा गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यात मैदानी भागांना गंगेचे मैदान म्हणून ओळखले जाते. आणि या मैदानी प्रदेशाचा उत्तर पूर्वेकडे आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की अरवली पर्वत जो आहे, अरवली पर्वत आपण पाहणार आहोत. बघा, या अरवली पर्वत या ठिकाणी आहे, हा अरवली पर्वत आहे. या अरवली पर्वताच्यामुळं या ठिकाणी या अरवली पर्वत जो आहे, या अरवली पर्वताच्यामुळं आपण पाहू शकता की या ठिकाणी हा अरवली पर्वत जो आहे याच्यामुळं अशा ठिकाणी दोन भाग पडतात. एक पूर्वेकडचा भाग, या ठिकाणी हा पूर्वेकडचा भाग, हा पश्चिमेकडचा भाग. पूर्वेकडचा मैदानी प्रदेश, पश्चिमेकडचा मैदानी प्रदेश, अशा प्रकारे दोन भाग पडतात. त्यापैकी या ठिकाणी आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो की पूर्वेकडचा भाग जो आहे तो गंगा नदी जी आहे, या गंगा नदीच्या खोऱ्याचा आहे. गंगा नदी या ठिकाणी वाहते आणि ह्या गंगा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे आणि म्हणून त्याला गंगेचे मैदान म्हणून ओळखले जाते. आणि याचा उतार हा पूर्वेकडे आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा उतार कुठं आहे, पूर्वेकडे आहे. त्याचबरोबर भारताच्या पश्चिम बंगालच्या राज्याचा बहुतांश भाग बांगलादेश मिळून या ठिकाणी गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश सुद्धा या ठिकाणी बनतो. या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी अशा प्रकारे इथून अशी गंगा नदी वाहते, इकडून ब्रह्मपुत्रा नदी वाहते आणि या ठिकाणी ही नदी शेवटी पश्चिम बंगालच्या उपसागराला मिळते. आणि जेव्हा ही नदी पश्चिम बंगालच्या उपसागराला मिळते तेव्हा या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झालेले आपल्याला दिसेल. या ठिकाणी हा इथे एक त्रिभुज प्रदेश तुम्हाला दिसतोय, इथे त्रिभुज हा बांगलादेशाचा भाग आहे, इथे त्रिभुज प्रदेश आहे, असे त्रिभुज प्रदेश तुम्हाला झालेले दिसतील. आता त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, तर नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते. नद्या बघा की जेव्हा नद्या वाहत असतात, नद्या वाहत असताना नद्या आपल्या बरोबर गाळ वाहून आणतात. जेव्हा नदीचा वेग जास्त असतो तेव्हा नदी आपल्याबरोबर माती, दगड वगैरे सर्व वाहत आणत असते. आणि जेव्हा नदी संत होते, शांत होते, तेव्हा नदीमध्ये असणारा जो गाळ आहे तो गाळ पुढे वाहून जात नाही किंवा वाहून जाण्याची क्षमता नदीची संपते. तेव्हा तो नदीचा गाळ जो आहे तो गाळ या ठिकाणी नदी आपल्या किनाऱ्यावरती टाकते आणि किनाऱ्यावरती साठवत असताना त्या ठिकाणी जमीन तयार होते. आणि अशी ही प्रक्रिया सतत निरंतर चालू असते. त्याच्यामुळे नदीच्या किनाऱ्या भागामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी मैदानी भाग तयार होतात. आकृतीमध्ये आपण पाहू शकता, या ठिकाणी ही जी आकृती आहे बघा, या ठिकाणी हा बघा, या ठिकाणी छोटी छोटी नदी, या ठिकाणी हे नदीचं मुख झालं की ही नदी वरून या नद्या वाहत येतात आणि एकच नदी आहे ही लक्षात घ्या. ही नदी वाहत येते आणि येत असताना या ठिकाणी हा जो काळा भाग दिसतोय ती काळा भाग म्हणजे या ठिकाणी छोटी छोटी बेट तयार झाली आहेत नदीच्या पाण्यामुळं. आणि या भागामध्ये नदीने आणलेला वाहून गाळ जो आहे तो या भागामध्ये साचतो आणि साचल्या कारणानं नदी या ठिकाणी समुद्राला मिळते तेव्हा नदीला अनेक फाटे फुटतात. या ठिकाणी काळा भाग आहे तो जमिनीचा भाग आहे आणि हा जो पांढरा भाग दिसतोय आपल्याला, निळसर पांढरा भाग दिसतोय, हा पाणी आहे. आणि हा जो प्रदेश आहे या प्रदेशाला या ठिकाणी त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं. आणि हा जो आपल्याला या चित्रामध्ये दाखवला त्रिभुज प्रदेश आहे, हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. त्याचं नाव आहे सुंदरबन. रिकाम्या जागांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनी.
की जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता, तर आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे की सुंदरबन हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या नकाशाकडे जाऊया. बघा पुढे आपण पाहू शकता की उत्तर भारतीय जो मैदानी प्रदेश आहे, या मैदानी प्रदेशामध्ये पश्चिमेकडचा जो भाग आहे हा सुद्धा या ठिकाणी मैदानी प्रदेशाचाच भाग आहे. याच्यामध्ये थरचं वाळवंट या ठिकाणी आहे. त्याला मरुस्थळी असं सुद्धा या नावानं ते प्रसिद्ध आहे. राजस्थान जे आहे, राजस्थान जे आहे ते वाळवंटानं व्यापलेलं आहे. त्याचबरोबर पंजाबचा जो भाग आहे, या भागामध्ये पंजाब आहे. या पंजाबचा भाग सुद्धा हा या मैदानी प्रदेशामध्ये मोडला जातो. त्याचबरोबर अरवली पर्वत जो आहे, या अरवली पर्वत ते दिल्ली या ठिकाणी अरवली पर्वत या ठिकाणी अरवली पर्वत आहे. हे अरवली पर्वत आहे. अरवली पर्वत ते या ठिकाणी दिल्ली, हे दिल्ली आहे. इथपर्यंत या ठिकाणी यांच्या दरम्यान दिल्ली डोंगर यांच्या दरम्यान या ठिकाणी हा भाग जो आहे तो पसरलेला आहे. त्याचबरोबर या मैदानाची निर्मिती म्हणजे या पश्चिमेकडच्या मैदानाची निर्मिती ही सतलज नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या संचयन काळामुळे तयार झालेली आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर साधारणपणे पंजाबचा जो भाग आहे, या भागामध्ये उत्तरेला पंजाब आहे. या पंजाबचा उतार जो आहे तो साधारणपणे पश्चिमेकडे आहे आणि या भागातली मृदा अत्यंत सुपीक आहे. पंजाबची मृदा जी आहे, पंजाबची माती जी आहे, या सतलज नदीनं तयार केलेल्या गाळामुळे तयार झालेले मैदान असल्या कारणाने ही अत्यंत सुपीक आहे आणि शेती व्यवसाय या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 पाहिले प्राकृतिक भाग, एक हिमालय, दुसरं आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. आता आपण तिसऱ्या भागाकडे जाऊया. तिसरा भाग आहे द्वीपकल्प. बघा विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हा जो असा ज्या भागातून मी हा पॉइंटर फिरवतो आहे, हा जो पिवळा भाग दिसतो आहे, हा आहे भारतीय द्वीपकल्प. म्हणजे हा भारतीय द्वीपकल्प कुठं आहे, तर साधारणपणे बघा तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता की या भागामध्ये हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि दक्षिणेकडचा जो काही हिंदी महासागर आहे, दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. या हिंदी महासागरापर्यंत निमुळता हो जाणारा हा त्रिभुज प्रदेश, निमुळता हो जाणारा हा जो प्रदेश आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशापासून दक्षिणेकडे हिमालय हिंदी महासागरापर्यंत निमुळता होत जाणारा जो प्रदेश आहे, म्हणजे मैदानी प्रदेशापासून दक्षिणेकडे हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा जो प्रदेश आहे, त्याला भारतीय द्वीपकल्प असं म्हटलं जातं. या द्वीपकल्पावरती अनेक लहान मोठे पर्वत आहेत, अनेक पठारं आहेत, आपल्याला पाहता येतील त्याच्यातली यामध्ये उत्तरेकडे अरवली पर्वतरांग आहे, मगाशी दाखवल्याप्रमाणे हा प्राचीन वली पर्वत आहे. त्याचबरोबर सपाट मैदानं सुद्धा या ठिकाणी आहेत, पठारांची शृंखला या ठिकाणी आहेत. विंध्य पर्वत आहे, सातपुडा पर्वत आहे, पश्चिम घाट आहे, पूर्व घाट आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या भारतीय द्वीपकल्प जे आहे त्या द्वीपकल्पामध्ये हे प्रदेश आपण पाहू शकतो. आता आकृती क्रमांक 3.1 वर आधारित काही अजून प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची आपण माहिती घेणार आहोत. बघा त्याच्यातला पहिला प्रश्न जो आहे, या ठिकाणी बघा आपण 3.1 वर आधारित काही प्रश्न आहे. एका प्रश्नाचं आपण उत्तर घेणार आहोत की अरवली पर्वत कोणत्या दिशेने पसरला आहे. या ठिकाणी आपल्याला अरवली पर्वताकडे आपल्याला जायचं आहे. आपण पुन्हा आकृती 3.1 कडे जाऊया. अरवली पर्वत या ठिकाणी आपण नकाशा पाहूया. या ठिकाणी बघा, हा या ठिकाणी अरवली पर्वत आहे. हा अरवली पर्वताची दिशा विचारलेली आपल्याला, कोणत्या दिशेने पसरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नैऋत्येकडून ईशान्येकडे, ही नैऋत्य दिशा इकडची, या नैऋत्येकडून ईशान्य दिशेकडे अरवली पर्वत पसरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे. आता या ठिकाणी परत जलविभाजक म्हणजे काय, तर सांगतो की मगाशी सांगितल्याप्रमाणे, आकृती दाखवल्याप्रमाणे की पाण्याची विभागणी केली जाते
त्या पाण्याची विभागणी केली जाते म्हणून त्यांना जलविभाजक असं म्हटलं जातं. तर गंगा व तिच्या उपनद्या आणि लुनी, मही या ज्या नद्या आहेत यांचा हा जलविभाजक आहे. गंगा नदी आणि तिच्या उपनद्या, लुनी, मही या नद्या ज्या आहेत त्यांचा तो जलविभाजक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचाच प्रश्न याच्यावरच आधारित आहे की अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारावरील पर्वतरांगांची नावे सांगा. अरवली पर्वत आहे, या अरवली पर्वताच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे हा इकडचा भाग. या पर्वतरांगावरील पठारांची नावे, पठारावरील पर्वतांची नावे सांगा असा आपल्याला प्रश्न आहे. मग पूर्वेकडचा भाग म्हणजे हा इकडचा भाग. मग पूर्वेकडे कोणकोणती पठारं आहे, तर पहिलं पर्वत कोणता आहे, तर पहिला आहे विंध्य पर्वत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा विंध्य पर्वत जो आहे, हा विंध्य पर्वत त्याच्यापैकी एक आहे. आणि दुसरा आहे सातपुडा पर्वत. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत हे दोन पर्वतरांगा अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारावरती आहेत. पुढे आहे पुढचा प्रश्न, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो. हे दख्खनचं पठार, हे सर्व दिसतंय ते दख्खनचं पठार आहे. या दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात होतो. आता याचं उत्तर आहे साधारणपणे बघा की महाराष्ट्र. या ठिकाणी आपला महाराष्ट्र आहे, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमध्ये आपल्याला हे दख्खनचं पठार जे आहे ते दख्खनचं पठार पसरलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित, दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे. हे दख्खनचं पठार आहे. या दख्खन पर्वताच्या या ठिकाणी पश्चिमेला कोणती पर्वतरांग आहे. या ठिकाणी तुम्ही असं पाहू शकता, इथून अशी पर्वतरांग सुरू झाली. दख्खन पठाराच्या पश्चिमेला या ठिकाणी अशा प्रकारची या रांगा तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी ही जी रांग आहे या रांगेला पश्चिम सह्याद्री असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं. पश्चिम सह्याद्री म्हणजे सह्याद्री पर्वतरांग या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटेल की पश्चिमेला या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांग पसरलेली आहे. पुन्हा प्रश्न आपल्याला विचारलेला याच्यावरच आधारित प्रश्न आहे की पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा. आता घाट म्हणजे काय, तर पर्वतरांग जे आहे सह्याद्री पर्वतरांग आहे, त्या सह्याद्री पर्वताला या ठिकाणी पश्चिम घाट असं म्हटलं जातं. आणि या पश्चिम घाटाची काही वैशिष्ट्ये आहेत. आता ही वैशिष्ट्य कोणती आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, तर पश्चिम घाट हा द्विकल्प जो आहे या द्विकल्पाच्या संपूर्ण लांबी बरोबर या ठिकाणी अरबी समुद्राला समांतर आहे. या ठिकाणी इथून हा पश्चिम घाट सुरू होतो आणि या ठिकाणी हा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र आणि या ठिकाणी हा या द्वीपकल्पाला समांतर अशा प्रकारे या ठिकाणी ही पश्चिम घाट हा जो आहे हा पसरलेला आहे. त्याचबरोबर या पश्चिम घाटामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांचं उगमस्थान आहे. अनेक खिंडी या पश्चिम घाटामध्ये आहेत. त्याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचा हा जलविभाजक आहे. म्हणजे हा अरबी समुद्र या ठिकाणी अरबी समुद्र आहे, या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे, हा या ठिकाणी या पर्वतरांगा आहेत, हा सुद्धा या ठिकाणी जलविभाजक आहे. या समुद्राला मिळणाऱ्या नद्या, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या यांचा जलविभाजक म्हणून या ठिकाणी हा सह्याद्री पर्वतरांग काम करत आहे. म्हणून या ठिकाणी याला जलविभाजक सुद्धा म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की पश्चिम व पूर्व घाट यांची तुलना करा. हा पूर्व घाट आहे, हा पश्चिम घाट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा आहे पूर्व घाट. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत ते वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, किंवा त्याच्यातला फरक आपल्याला विचारलेला आहे. साधारणपणे बघा की हा जो घाट आहे हा या ठिकाणी पश्चिम घाट हा सलग आहे, समांतर आहे, तर पूर्व घाट हा सलग नाही. तुम्हाला दिसेल बघा या ठिकाणी थोडा एवढा घाट आहे, परत मध्ये इथं गॅप गेलेली आहे, इथे घाट नाहीये. पुन्हा या ठिकाणी थोडंसं पसरलेलं आहे, मध्ये मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे हा पूर्ण सलग नाहीये, पूर्व घाट हा सलग नाहीये, पश्चिम घाट जो आहे हा काय आहे, सलग आहे. बघा, त्यानंतर आपण पाहू शकतो की पश्चिम घाट जो आहे हा अरुंद आहे. हा जो घाट आहे अरुंद आहे आणि हा घाट हा खूप रुंद घाट आहे.
म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो घाट आहे, हा घाट अरुंद आहे आणि पूर्वेकडचा जो घाट आहे, हा पूर्वेकडचा घाट जो आहे तो रुंद आहे. त्याचबरोबर पश्चिमी घाटाची पश्चिम घाट जो आहे, हा उंच आहे, तर पूर्वेकडचा घाट जो आहे, तर त्याची उंची जी आहे ती कमी आहे. त्याचबरोबर अनेक नद्यांचा उगम जो आहे, हा अनेक नद्यांचा उगम पश्चिम घाटामध्ये अनेक नद्यांचा उगम होतो आणि या उगम झालेल्या नद्या ज्या आहेत, या ठिकाणी पश्चिमेकडे वाहतात, अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पूर्व घाटामध्ये उगम पावलेल्या नद्या ज्या आहेत, या पश्चिम बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असतात. या भागामध्ये अनेक या ठिकाणी म्हणजे पश्चिमेकडच्या घाटामध्ये खिंडी तयार झालेल्या आहेत किंवा या ठिकाणी तुम्ही खाड्या तयार झालेल्या तुम्हाला दिसतील. पूर्वेकडच्या भागामध्ये या ठिकाणी त्रिभुज प्रदेश आपल्याला तयार झालेले दिसतील. अशा प्रकारे यांची वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक प्रश्न आहे, की पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? तर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, की हा पश्चिम घाट जो आहे, या पश्चिम घाटामध्ये ज्या नद्या उगम पावतात, त्या काही नद्या ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि काही नद्या ज्या आहेत, जशी की कावेरी नदी. कावेरी नदी ही पश्चिम घाटात सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात. उगम पावलेली नदी या ठिकाणी पश्चिम बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. जे या स सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावलेली नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. ती इकडे अरबी समुद्राकडे येत नाही आणि म्हणून याला जलविभाजक असं म्हटलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुन्हा या ठिकाणी आपण 3 प्राकृतिक घटक बघितलेले आहेत. पुढच्या प्राकृतिक घटकाकडे जाऊया आपण. पुढचा प्राकृतिक घटक आहे बघा, किनारपट्टीचा प्रदेश. बघा, भारताला सुमारे 7,500 किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. जे भारताला खूप मोठी समुद्र किनारपट्टी आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टीमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे आणि ती खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगराच्या शाखा किनाऱ्यांपर्यंत आलेल्या आहेत. किनारपट्टी रुंदी कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावरती उतरतात. त्यामुळे नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या आहेत असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. आता पूर्व किनाऱ्यामध्ये बघा, पूर्व किनारी पूर्व किनार हा बंगालच्या उपसागराला लागून आहे. या किनाऱ्यावरती नद्यांच्या संचयाने बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्व वाहिन्या नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दुरून येणाऱ्या नद्या या पूर्व किनाऱ्यावर आल्याने जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचं संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होतो. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार होतात. आता आपण हाच भाग मी तुम्हाला नकाशा समजावतो. बघा, या ठिकाणी आपला नकाशा आहे. या ठिकाणी नकाशा आहे आपला. बघा, या नकाशामध्ये बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भारताला साधारणपणे 7,500 किलोमीटर लांबी 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. हा पश्चिमेकडचा भाग आहे, हा पूर्वेकडची किनारपट्टी आहे आणि या दोन्ही किनारपट्टीमध्ये खूप आपल्याला फरक दिसेल. या भागाचा किनारा हा खडकाळ प्रदेशाचा आहे. पश्चिमेकडे अनेक डोंगरांच्या रांगा आहेत आणि किनारपट्टी जी आहे अतिशय अरुंद आहे, रुंदीला कमी आहे. कारण या नद्या बघा, या ठिकाणी आपण पाहू शकता की यामधलं अंतर खूप जास्त आहे. इथलं अंतर बघा खूप कमी आहे. त्याच्यामुळे या नद्या ज्या आहेत त्या वेगानं वाहतात. उतार जास्त असल्या कारणाने वेगाने वाहतात. त्याच्यामुळे या नद्यांच्या मुखाशी अनेक खाड्या तयार झालेल्या आहेत. पश्चिम किनारपट्टीवरती तुम्हाला कुठेही त्रिभुज प्रदेश दिसणार नाही. याउलट या भागामध्ये काय आहे, तर या ठिकाणाहून लांबून नद्या वाहत येतात. पश्चिम घाटातल्या नद्या सुद्धा पूर्व घाटामधून वाहत या ठिकाणी बंगालच्या उपसागराला लांबून नद्या वाहत येत असल्या कारणानं आणि प्रदेश सपाट असल्या कारणानं नद्यांचा या ठिकाणी काय होतो, वेग कमी होतो आणि नद्याने वाहून आणलेला काळ या भागामध्ये साचतो, संचय होतो आणि या ठिकाणी काय होतात, की मैदानी भाग तयार होतात आणि या गाळाची मैदानं तयार होतात आणि गाळाची मैदानं झाल्या कारणानं या पूर्व घाटामध्ये आपल्याला
अनेक ठिकाणी नदीच्या मुखापाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. नदीचं मुख म्हणजे काय? नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते त्याला नदीचं मुख असं म्हणतात. अशा प्रकारे या ठिकाणी आपण किनारपट्टी पाहिली. पुन्हा आता आपण पुढच्या प्राकृतिक भागाकडे जाऊया. पुढचा प्राकृतिक भाग आहे द्वीपसमूह. बघा, द्वीपसमूहाचा जर विचार केला तर भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं आहेत. बेटं म्हणजे काय? तर चारी बाजूला समुद्राचं पाणी असतं आणि मध्ये जमिनीचा भाग असतो, त्याला बेट असं म्हणतात. त्यांचा समावेश किनारी बेट या गटात केला जातो. याशिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहाला लक्षद्वीप बेटे असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटांना अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ती ओळखली जातात. आपण नकाशामध्ये पाहणार आहोत. बहुतांश लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ कंकणाद्वीपकल्पीय बेटे आहेत आणि विस्तारानं लहान असून त्यांची उंची कमी आहे. अंदमान समूहात बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्तारानं मोठी असून ती अंतर्गत भागामध्ये उंच डोंगर आहेत. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आपल्याला पाहायला भेटेल. निकोबार निकोबार या ठिकाणी समूहातील काही बेटे ही कंकणद्वीप स्वरूपाची सुद्धा आपल्याला पाहता येतील. आता हेच आपण आपल्या नकाशामध्ये पुन्हा जाऊया. नकाशामध्ये पाहूया. बघा, या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी अंदमान निकोबार ही बेटं आहेत. या ठिकाणी अंदमान निकोबार बेटं आहेत आणि या ठिकाणी लक्षद्वीप बेटं आहेत. साधारणपणे बघा, भारताची जी भूमी आहे तुम्हाला अनेक लहान मोठी बेटं पाहायला भेटतील. त्यांचा समावेश आपला भारताच्या भूप्रदेशामध्येच होतो आणि बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये ही बेटं आहेत. अरबी समुद्रामधली जी बेटं आहेत त्यांना लक्षद्वीप बेटं असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी पश्चिम बंगालच्या या ठिकाणी आपण पाहू शकता की ही जी बेटं आहेत या बेटांना अंदमान निकोबार असं म्हटलं जातं. अंदमान समूहातली बेटं ही ज्वालामुखीय बेटं आहेत. अंदमान ह्याच्यातली ही जी बेटं आहेत ही ज्वालामुखीय बेटे आहेत आणि त्यांच्यावरती त्या भागामध्ये विस्तारण ती खूप मोठी आहेत. उंच डोंगर आहेत आणि बॅरन हे या बेटावर बॅरन नावाचं एक बेट आहे. या ठिकाणी भारतातलं एक जागृत ज्वालामुखी आपल्याला बॅरन या बेटावरती पाहायला भेटेल. तर या ठिकाणी ही लक्षद्वीप बेटे जी आहे ही लक्षद्वीप बेटे जी आहेत ही बेटे प्रवाळांच्या पासून तयार झालेली आहेत. प्रवाळ हे एक प्राण्यांची प्रजात आहे. या प्रजातीपासून या ठिकाणी ही बेटं तयार झालेली आहेत आणि यांचा विस्तार लहान आहे आणि त्यांची उंची कमी आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण या पाठामध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना पाहिलेली आहे. प्राकृतिक रचनेमध्ये हिमालय पर्वत, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश या ठिकाणी आपण पाहू शकता की हा हिमालय पर्वत आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्याचबरोबर द्वीपकल्पीय किनारपट्टीचा भाग आणि या अंदमान निकोबार म्हणजेच या ठिकाणी द्वीपसमूह हे एकूण आपण 5 भारतीय प्राकृतिक घटक पाहिलेले आहेत, रचना पाहिलेली आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबणार आहोत. या धड्याचा हा पूर्वार्ध झाला. उत्तरार्ध जो आहे तो आपण नंतर पाहणार आहोत.